हम सबकी राजधानी ला 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 राजधानी ओ राजधानी राजधानी गारमेंट जंक्शन लेडीज 30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत. अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना. अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार चुकीचं रेकॉर्ड येऊ नये. चुकीचं नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली. अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो. त्या बजेटमध्ये खर्च केला जातो. अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50,000 कोटी तिथे खर्च करणार असाल बजेटमधूनच जाणार आहे ना. नाव घेतलं अध्यक्ष महोदय. फायनान्स मिनिस्टर आहेत का? फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय. प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे. अध्यक्ष महोदय अरे थांबवा ना आता. अध्यक्ष आपण त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं. त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही. त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे. 30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च असं बोलताच गुलाबरावांना झोंबलं. भाषणादरम्यान भाजप आमदार मध्येच बोलू लागल्याने रोहित पवार प्रचंड चिडले. अरे तू काय अर्थमंत्री आहे का असं बोलून रोहित पवारांनी वातावरण तापवलं. जयंत पाटील अजित पवारांची एकमेकांवर टोलेबाजी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुफान खडाजंगी. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा तिथं टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी. अध्यक्ष महोदय अंगणवाडी नाहीयेत. बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय गेलेल्या नाहीत. ही जी सगळी महामंडळ कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायची म्हणून दिले असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे जो पैसा आहे तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजना ही आखली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय पण आपण जर इथं बघितलं तर 30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत. अहो 4-5 महिन्यापूर्वी ऑलरेडी 30 कोटी रुपये हा खर्च झालाय. अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का? खरं तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात. पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले. अध्यक्ष महोदय बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात. आपण राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे. आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर 30 कोटी रुपये करता म्हणजे 30 आणि 30 60 कोटी. अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर 5 कोटी हा खर्च तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी. अध्यक्ष महोदय अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना. अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार. चुकीचं रेकॉर्ड येऊ नये. चुकीचं नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली. आम्ही कधी उठलो नाहीये. प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का? त्याचं असा चुकीचे आरोप नका करा ना. कोणत्या बंगल्याच्या खर्च केलं 30 कोटी चुकीचं आहे नका सांगा. बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत. अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर 30 कोटी खर्च केला. आम्ही कुठं म्हणतो एकाने 30 कोटीचा बंगला बांधला. अध्यक्ष महोदय 5-6 महिन्यापूर्वी झालं. ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया. अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते 12-12 कोटी रुपये खर्च केले जातात. हरकत नाही. पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात. अध्यक्ष महोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय. बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो. त्या बजेटमध्ये खर्च केला जातो. अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50,000 कोटी तिथे खर्च करणार असाल बजेटमधूनच जाणार आहे ना. बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं. अध्यक्ष बजेटवर बोला. उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट 7,500 कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं. 7,500 कोटी
खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू दे ना अध्यक्ष महोदय हरकत आहे ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय हरकत आहे काय आम्ही बोलायला देशाच्या नाव घेतलं अध्यक्ष महोदय हरकत आहे त्यांची हरकत आहे दादा अध्यक्ष महोदय ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी 40,000 कोटीची भूमिपूजन केली त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता. अरे तुमच्या राज्यामध्ये एक दिमडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही. तुम्हाला लाज वाटत होती पण आमच्या सरकारने दिलं त्याचं मी अभिनंदन करते. हा दादा बोला. हरकत अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत. सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. त्या उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे. त्यामुळे अशा कुणालाही मध्ये बोलायला रोहित दादा साहेब आता आपण पुढे येऊन बसा. अध्यक्ष महोदय साहेब आपण पुढे येऊन बसा आता. अध्यक्ष महोदय अरे थांबवा ना आता. अध्यक्ष अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं. त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही. त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास नाही. अध्यक्ष महोदय म्हणजे खरं तर मगाशी आमदार महोदयांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं. त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल. अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे. अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाइड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय. आपलं एकच राज्य आहे. अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर येतो. अध्यक्ष महोदय आपल्या या बजेटमध्ये 1 लाख कोटीची तूट आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठेतरी अध्यक्ष महोदय तिथं विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय मगाशी मी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये बोललो. खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुनगंटीवार साहेब होते नेहमी ते एवढंच सांगायचे की कॅपिटल एक्सपेंडिचर झालं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. खरंच कॅपिटल एक्सपेंडिचर होण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय कॅपिटल एक्सपेंडिचर 94,850 कोटी राहिला. आता ह्याच्यामध्ये कुठेतरी 2-3 हजार कोटीची वाढ व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने 2800 कोटी याच्यामध्ये कमी होणार आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला वापरला तो अध्यक्ष महोदय रोड डेव्हलपमेंट शाळा वगैरे जिथं आपण वस्तू आपल्याला बघता येतात. अध्यक्ष महोदय या प्रकारचा खर्च होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती आहे मंत्री महोदयांना फायनान्स मिनिस्टरला की कॅपिटल एक्सपेंडिचर कडे थोडंसं लक्ष अध्यक्ष महोदय देण्याची जरूरत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय असं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या सरकारच्या रेव्हेन्यू मध्ये जर वाढ झाली तरच आपण डेव्हलपमेंट करू शकतो. तर अध्यक्ष महोदय सर्वांनीच बसून म्हणजे सत्तेत असणारी लोक असून नाही तर विरोधात असून आपल्याला कुठेतरी स्टेटच्या इन्कमचा अभ्यास अध्यक्ष महोदय तिथं करावा लागेल. गेल्या वेळेस सुद्धा हा मुद्दा अजितदादांसमोर आम्ही सर्वांनी मिळून तिथं मांडला होता. अध्यक्ष महोदय आता जर बघितलं तर पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हता तेव्हा आपल्याला फायनान्शियल ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्ता तिथं होती. पण आता ती स्वायत्ता तशी अध्यक्ष महोदय राहिलेली नाही. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये 1 रुपये जर आपल्याला खर्च करायचा असायचा तर 55 रुपये हे 13 ते 14 काळामध्ये 55 पैसे हे आपल्याला ओन रेव्हेन्यू म्हणजे स्टेट रेव्हेन्यू कडनं जो काय इन्कम यायचा त्यातून तो खर्च केला जायचा. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये 3% घट आता तिथं झाले. 3% घट झाली म्हणजे आकडा 3% वाटत असला तरी अध्यक्ष महोदय 19,000 कोटी रुपये यंदा आपल्याला अध्यक्ष महोदय कमी पडणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपलं रेव्हेन्यू तिथं स्टेटचा कमी होणार असेल तर उद्या जाऊन आपण एक्सपॅन्शन आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय तिचं कसं करणार आहे. मी मंत्री महोदयांना विनंती करतो ते फायनान्स मिनिस्टर आहेत केंद्र सरकारकडे ते नेहमी तिथं चर्चेसाठी तिथं जात असतात कारण का फायनान्स मिनिस्टर अख्ख्या देशातले सर्व राज्यातल्या फायनान्स मिनिस्टरला तिथं चर्चेसाठी बोलावलं जातं. अध्यक्ष महोदय डिव्हिजिबल पूल हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो काही टॅक्स अख्ख्या देशाचा गोळा होतो त्यातून 58% टॅक्स केंद्र सरकार घेत असतं आणि 42% टॅक्स हे आपल्या म्हणजे सर्व राज्यांना तिथं दिला जातो. अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा होण्याची जरूरत आहे कारण का साऊथ इंडियाचे जे सगळे राज्य आहेत याबद्दल आक्षेप घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यात जास्त टॅक्स
हा केंद्र सरकारला देत असतो, पण आम्हाला पैसे येण्याऐवजी पैसे हे जातात उत्तर प्रदेशला, पैसे जातात हे बिहारला, त्यांना पैसे जायला काय हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय कष्ट आपण घ्यायचे आणि निधी तिकडे जायचा. म्हणून आज जर इम्बॅलन्स कुठे झाला असेल तर आपण मागे पडत चाललोय आणि हे राज्य तिथे पुढे चालले. त्यामुळे ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मध्य काय काढता येईल का याबद्दलची चर्चा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे तिथं कुठेतरी व्हायची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हॉरिझॉन्टल डिव्हिजन म्हणजे जे काय 42% त्यातले फक्त 6.3% पैसा हा आपल्या राज्याला तिथे मिळतो. म्हणजे 42 रुपये जर प्रत्येक राज्याला सगळ्या राज्यांना मिळून दिले जात असतील तर त्यातून फक्त 2 रुपये 60 पैसे हे आपल्याला मिळतात अध्यक्ष महोदय. आणि ह्याच्यावर लक्ष देऊन उद्या अभ्यास करण्याचे अध्यक्ष महोदय जरूरत आहे, कारण सेंट्रल टॅक्स रेव्हेन्यू यंदा 38 लाख कोटीचा आहे. खऱ्या अर्थाने फायनान्स कमिशन आपल्याला असं सांगतं तर राज्यांना 15.5 लाख रुपये जिथे भेटले पाहिजेत, पण हे केंद्र सरकार गॅरंटी कितीची देते तर 12 लाख कोटीची. मग ह्याच्यामध्ये 3-3.5 लाख कोटी रुपये कुठेतरी कमी येतात आणि आपल्या राज्याचं तसं बघितलं तर 18,000 कोटीचं नुकसान अध्यक्ष महोदय आता सुद्धा तिथं होत आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जर पुढे जायचं असेल, विकास करायचा असेल तर या बाबतीत सुद्धा डिव्हिजिबल पूल आणि जो रेशो आहे आणि जो पैसा आपल्याला केंद्र सरकारकडनं कमी येतो याच्यावर कुठेतरी लक्ष द्यायची जरूरत आहे. यावर